नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आतापर्यंत मी तुमच्याशी बऱ्याच रेसिपी शेअर केल्या। आता आपण सगळेच बऱ्यापैकी मेट्रो सिटीज मध्ये राहतो आणि तिथलं जे जीवन आहे ते धकाधकीचं, धावपळीचं आहे आणि त्याच्यामध्ये असे पदार्थ आपल्याला बनवायचे असतात घरी जे झटपट होतील। तर आज मी तुमच्याशी असा एक पदार्थ शेअर करणार आहे जो झटपट होईल, म्हणूनच त्याचं नाव आहे बॉम्बे रस्सा। मुंबई ही एक मेट्रो सिटी आहे आणि त्याच्यामध्ये खूपच धावपळ प्रत्येकाच्या घरात असते आणि आजचा जो पदार्थ आहे तो इतका झटपट होणारा आहे की 7 ते 8 मिनिटांमध्ये तो करून तयार होऊ शकतो। तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आधी बघूया। आता हा झटपट मुंबई रस्सा करण्यासाठी इन्ग्रेडियंट्स काय आहेत, साहित्य काय आहे ते मी दाखवते। हे मी बटाटे 3 छोटे बटाटे घेतलेत, अगदी ते मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि पाण्यात घालून ठेवलेत। कोथिंबीर लागणार आहे, ओलं खोबरं लागणार आहे, त्याच्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा असं एक मी पेस्ट करून घेतली आहे ती लागणार आहे। एक मोठा टोमॅटो मी घेतला, तसे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि हे 2 मोठे कांदे घेतलेत, त्याचे पण मी मोठे तुकडे करून घेतलेत। मीठ लागणार आहे, हिंग लागणार आहे आणि मिसळणीचा डब्बा आणि तेल लागणार आहे। अतिशय कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये हा पदार्थ होतो, म्हणूनच मी याला झटपट मुंबई रस्सा म्हणते। आता फक्त हे जे 2 पदार्थ आहेत म्हणजे टोमॅटो आणि कांदा, हे मी झटपट कसे चिरायचे हे मी तुम्हाला एका वेगळ्या इक्विपमेंटच्या सहाय्याने दाखवणार आहे। तर हे कसं इक्विपमेंट आहे, हे वंडर शेफचं आहे। हे पहा, याच्यामध्ये कांदा, टोमॅटो काय तुम्हाला बारीक करायचं असेल ते सगळ्या भाज्या पण याच्यात बारीक होतात आणि हे काम कसं करतं ते याला एक अशी ब्लेड आहे आतमध्ये, ती ह्याच्यामध्ये अशी बसवायची। तुम्हाला काय घालायचं ते थोडे छोटे तुकडे करून घालायचे, नंतर हे बंद करायचं आणि असं ओढायचं। तर याच्यामुळे माझं रोजचं स्वयंपाकघरातलं काम खूप सोपं होतं आणि त्याला पदार्थाला एक चांगलं टेक्स्चर पण मिळतं। म्हणजे अगदी आपल्याला पेस्ट करायची नसेल तर हे खूप उपयोगाचं साधन आहे। तर हे वापरून मी आधी कांदा बारीक करणार। हे पहा, हे चांगलं घट्ट बंद केलंय। आता हे ओढायचं। थोडं अपसाइड डाऊन करायचं पुन्हा। आता आपण बघूया, हे बघा किती छान बारीक झालाय। याच्यापेक्षाही बारीक सुद्धा होऊ शकतो जास्ती वेळा तुम्ही ते फिरवलं तर। आता हा मी याच्यात काढून घेते। त्यातच मी आता टोमॅटो घातलाय, हा पण बारीक काढून घेऊया। हे बघा, छान बारीक झालेला आहे टोमॅटो। आता आपण हा मुंबई रस्सा करायला घेऊया। हा मी छोटा कुकर घेतलाय आमच्याकडला, याच्यामध्ये हा झटपट मुंबई रस्सा आपण करणार आहोत। त्याच्या खाली गॅस लावलाय, थोडं तेल घालते, साधारण 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। मोहरी घालते आधी, आता मी कांदा घालते। गॅस कमी केलाय, हा सगळा बारीक चिरलेला कांदा घालते। छान परतून घ्यायचा हा कांदा। गॅस फुल केला आता मी।
छान फ्राय होऊ द्यायचा कांदा. आता हा कांदा छान थोडा गुलाबीसर झाला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते. सगळा टोमॅटो मी घालते. थोडंसं मीठ घालणार आहे, टोमॅटो शिजायला त्याने मदत होते. इथेच मी 2 चिमूट हिंग घालते. आता हे शिजण्यासाठी जस्ट हलकं मी या कुकरचं झाकण याच्यावर ठेवते. एक 2 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. त्यातला टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे. आता मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जी पेस्ट केली ती घातली याच्यात. वाह, का सुंदर त्याचा फ्लेवर येतोय. आता याच्यामध्ये हळद आणि तिखट घालायचं. थोडी हळद घातली. हे लाल तिखट आहे, खूप तिखट नाहीये. हे घातलं. आणि याच्या आतमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते फ्लेवरसाठी. बाकीची खोबरं आणि कोथिंबीर नंतर घालायची आपल्याला. आता हे बटाटे मी याच्यात घालते. फार सुंदर असा फ्लेवर या मुंबई रश्श्याचा येतोय. आता याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या ह्याला पुरेल असं मीठ घालायचं आहे. मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं. आता मी याच्यात गरम पाणी घालते. या रश्श्यासाठी पाणी थोडं जास्ती लागतं, कारण हा खूप सरसरीत आपल्याला करायचा आहे. आता मी याच्यात थोडी कोथिंबीर वरून घालते आणि हे सगळं खोबरं घालते. त्याचा रंगच इतका सुंदर दिसतोय. आता आपल्याला कुकरला मी झाकण लावते आणि याच्या बरोबर 4 शिट्ट्या करायच्यात, कारण या कुकरचे प्रेशर लवकर येतं. 4 ते 5 शिट्ट्या केल्या तरी चालतील याच्या. जर तुम्ही बटाट्याच्या ऐवजी दुसरी भाजी या रश्श्यासाठी वापरली, मुंबई रस्स्यासाठी, म्हणजे फ्लॉवर वापरला समजा, किंवा गाजर आणि फ्लॉवर असं वेगवेगळ्या भाज्या वापरल्या, तर एका शिट्टीत काम होतं. कारण गाजर नाही तर खूप जास्ती किंवा फ्लॉवर जास्ती पचपचित होऊ नये म्हणून 1 शिट्टी. पण आता बटाटे आहेत म्हणून मी 3 ते 4 शिट्ट्या सांगितले. 3 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया.
आता हा आपला मुंबई रस्सा झालेला आहे, बघूया कसा झाला. वा, खूप छान, सुंदर रंग आलेला आहे त्याला. आता मी हे प्लेटमध्ये हा घेते. हे पहा, सुंदर शिजलेला आहे. रंग पण खूप छान आलाय. हा रस्सा मी टेस्ट करून बघते. गरम आहे खूप. अमेझिंग. नेहमी करते मी तसाच झालाय. खूप छान झालाय. खूप तिखट नाही आहे, पण झणझणीत आहे. आणि स्पेशली पुरी बरोबर हा खूप सुंदर लागेल, किंवा पराठा. तुमच्याकडे जेव्हा खूप पाहुणे येतात, अचानक येतात, तेव्हा घरच्या स्त्रीला, गृहिणीला प्रश्न पडतो की एकदम अशी कुठली भाजी करू जी सगळ्यांना आवडेल पण आणि झटपट पण होईल, त्यात वेळ जाणार नाही. तर हा मुंबई रस्सा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.